महाड पत्रकार संघ आणि जनसंवाद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षवाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक वाळसुरे गावामध्ये महाड पत्रकार संघ आणि जनसंवाद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षवाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कडुलिंब या रोपांचे वाटप प्रत्येक घराघरात करण्यात आले. वाळसुरे गावठाण, दत्तवाडी, बौद्धवाडी, नगरभवन या सर्व वाड्यांमधील घराघरांमध्ये कडुलिंब या रोपांचे लागवड करून संवर्धनाची हमी ग्रामस्थांनी घेतली. यावेळी महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, खजिनदार राजेंद्र जैतपाळ, सल्लागार चंद्रकांत कोकणे, सल्लागार उदय सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. वाळसुरे गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर आणि महिला तसेच बालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कडुलिंब रोपांची लागवड करण्यात आली. या ठिकाणी मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले. मी निलेश पवार, महाड पत्रकार संघाचा अध्यक्ष आहे आणि त्याचप्रमाणे जनसंवाद रुरल डेव्हलपमेंट या एक संस्थेचा देखील मी अध्यक्ष आहे. माझ्याबरोबर जे काम करणारे माझे लोक आहेत, उदय सावंत आहेत माझं कोकण चॅनलचे, त्याचबरोबर चंद्रकांत कोकणे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यानंतर राजेंद्र जैतपाल आहेत. हे सगळे आमची मोठी टीम आहे. आज बऱ्याच याच्यामध्ये अचानक हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. त्याचं कारण असं आहे की 5 जून रोजी आम्ही जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं त्याची सुरुवात केली. 5 लोक आम्ही होतो आणि 5 झाडं आम्ही एका ठिकाणी त्याची लागवड केली आणि त्याचा एक वेगळा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांना नमस्कार. आज आम्ही महाड पत्रकार संघ आणि जनसंवाद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जो हा वृक्षारोपण आणि संवर्धन कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि प्रत्येक घराघरात आपण एक वृक्ष दिलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे कसं त्याचं जतन होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील नक्कीच राहू. आणि यावर्षी ज्याने जे वृक्ष लावले ते पुढच्या वर्षी जर प्रत्येकाचे असतील त्याला आम्ही 5-5 वृक्ष देणार असं आम्ही या ठिकाणी संस्थेच्या किंवा पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करतो. आणि तुम्ही आलात, आम्ही आमच्या गावाच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो. कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ, महाड, रायगड.